Hello everyone, this is Vaishali. Welcome you all to my channel. As you know that my channel name is P. Vaishali's Mathematics Classes. Here we are learning a chapter from the linear equations in two variables from the 10th standard. But this chapter is from the Semi-English Maharashtra Board. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1.2 ह्या प्रॅक्टिस सेट मधून क्वेश्चन नंबर 2 मधला क्वेश्चन नंबर 2 आणि 3 हे दोन सॉल्व्ह केले होते. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 4 कडे जायचे. क्वेश्चन नंबर 4 इज गिवन ॲज 3x minus y is equals to 2 and 2x minus y is equals to 3. अगोदर आपल्याला टेबल प्रिपेअर करायचे. 3x minus y equals to 2. यासाठी आपल्याला 4 व्हॅल्यूज घ्यायचे. हे 3 रोज, एक x साठी आहे, एक y साठी आहे आणि एक x, y चे कोऑर्डिनेट साठी आहे. 4 व्हॅल्यूज आपण घेणार आहोत प्रत्येक x आणि y साठी. x ची व्हॅल्यू जर का -1 असेल तर 3x minus y equals to 2 हा इक्वेशन आहे. 3 च्या ठिकाणी आपल्याला -1 पुट करायचे. 3 into -1 is the -3. -y equals to 2. हा -3 इकडे गेला तर प्लस होईल. 2 plus 3 that is 5. Minus y equal to 5, y will be -5. Next, 0 put करूयात. 3 into 0 is the 0. Minus y equal to 2 म्हणजे y is equals to -2. -1, -5 हे कोऑर्डिनेट्स आहेत. 0, -2 हे ह्याचे कोऑर्डिनेट्स आहेत. नेक्स्ट, -1, 0, 1 पुट करूया आता. पुट x is equal to 1. ह्याच्यामध्ये 3 into 1, 3, minus y equals to 2. हा 3 इकडे गेला तर minus y equal to 2 minus 3 minus 1, y will be 1. Minus minus cancel होतो. y is equals to 1 आणि x is equals to 1च. 1, 1 कारण ते x आपण 1 घेतलं होतं तरी आपल्याला y ची व्हॅल्यू 1च आलेली आहे. नेक्स्ट, -1, 0, 1. आता आपण 2 पुट करूयात. 3x minus y equals to 2. 3 into 2, 6 minus y equals to 2. हा मायनस y इकडे गेला तर प्लस y होईल. हा प्लस 2 इकडे आला तर -2. 6 minus 2 equals to y. 6 minus 2 is the 4. y value will be 4. y is the 4. 2, 4. These are the coordinates of the equation number 1. इक्वेशन नंबर 2 साठी आपण आता टेबल प्रिपेअर करूयात. 2x minus y equals to 3. Our regular procedure, 3 rows and 4 columns. x, y, x, y आणि इथे 4 व्हॅल्यूज आपण घेणार आहोत. x ची व्हॅल्यू जर -2 असेल तर 2x minus y equals to 3. This is the given second equation from this question. Put x is equals to -2. 2 2 जा 2 into -2 minus y equals to 3. 2 2 जा -4 minus y equal to 3. Minus y equals to हा -4 इकडे आला तर प्लस 4 होईल. 3 plus 4 that is 7. Minus y is equals to 7 म्हणजे y is equals to -7. -2, -7. नंतर आपण इथे 0 पुट करूयात. 2 into 0, 0. Minus y equals to 3 म्हणजे y is equals to -3. नंतर इथे आपण 1 पुट करूयात. आता x च्या ठिकाणी आपल्याला 1 ठेवायचं आहे. 2x minus y equals to 3. Now put x is equals to 1. 2 into 1, 2. Minus y equals to 3. हा 2 आणि हा प्लस 3 इकडे आला तर -3 होईल. Minus y will go outside, then it will be plus. 2 minus 3, -1. Y value is the -1. 1, -1. Next, let us take the value of x will be the 3.
जर एक्सच्या ठिकाणी जर 3 पुट केलं तर काय होणार आहे? 2 into 3 that is the 6. 6 minus y equals to 3. हा 3 इकडे घेऊन येऊ 6 आणि ह्या y ला तिकडे पाठवून देऊ. -3 equals to y. 6 minus 3 3 म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळालेली आहे. 3,3. आता आपल्याला ग्राफवर प्लॉट करायचे आहेत हे सगळे कोऑर्डिनेट्स. 3x minus y equals to 2 आणि 2x minus y equal to 3 हा क्वेश्चन नंबर 4 आहे. हे इक्वेशन्स आहेत आणि आपण टेबल्स पण आपले रेडी केलेले आहेत. आता आपल्याला ह्या पॉइंट्सला आपल्याला ग्राफ वरती प्लॉट करायचे. -1 -5. आता x ची व्हॅल्यू -1 असल्यामुळे आपल्याला 0च्या लेफ्ट साइडला पाहायची म्हणजे इकडं याची व्हॅल्यू आहे -1 आणि y ची व्हॅल्यू -5 आणि हे आपल्याला डाऊन साइडला हा पॉइंट -1 and -5. नेक्स्ट 0, -2. x ची व्हॅल्यू आहे 0, ही 0 आहे आणि y ची व्हॅल्यू -2 असल्यामुळे हे पॉइंट इथे येतो. नेक्स्ट 2, 4. x ची व्हॅल्यू आहे 2 आणि y ची व्हॅल्यू आहे 4. 2 आणि हे 4. नेक्स्ट x ची व्हॅल्यू 1, y ची ही व्हॅल्यू 1. x ची व्हॅल्यू 1, y ची ही व्हॅल्यू 1. तर हे 4 पॉइंट्सला कनेक्ट करत एक लाईन ड्रॉ करायची आहे आपल्याला. इथे आपल्याला असं लिहायचे की 3x minus y equals to 2 कारण हा फर्स्ट इक्वेशन आहे. याचं ही फिगर आपल्याला अशी भेटलेली आहे. नेक्स्ट 2x minus y equals to 3 यांचे फर्स्ट कोऑर्डिनेट्स आहेत -2 and -7. -2 म्हणजे 0च्या लेफ्ट साइडला आणि -7 म्हणजे डाऊन साइडला. -2, -7 हा वाला पॉइंट. नेक्स्ट 0, -3. x ची व्हॅल्यू आहे 0 आणि y ची व्हॅल्यू आहे -3 म्हणजे हा वाला पॉइंट. नेक्स्ट 1, -1. x ची व्हॅल्यू आहे 1 आणि y ची व्हॅल्यू आहे -1 हा वाला पॉइंट. नेक्स्ट 3, 3. x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू 3 जे दोन्ही पॉझिटिव्ह. आता ह्याही चारही पॉइंट्सला आपल्याला कनेक्ट करत एक लाईन ड्रॉ करायची आहे. ही लाईन 2x minus y equals to 3. आता दोघांचे इंटरसेक्शन पॉइंट आपल्याला ही लाईन अशी पास होती आहे आणि ही लाईन अशी पास होत आहे. मग ह्या दोन्हीचा इंटरसेक्शन पॉइंट हा येतो आहे. हा जो पॉइंट आहे तो -5 आहे y ची व्हॅल्यू आणि x ची व्हॅल्यू आहे -1. x is equals to -1 आणि y ची व्हॅल्यू आहे -5. Therefore, -1, -5 is the solution. क्वेश्चन नंबर 5 चे इक्वेशन्स असे आहेत. 3x minus 4y is equals to -7 and 5x minus 2y is equals to 2. आता आपण याचे कोऑर्डिनेट्स अगोदर प्रिपेअर करूया. फर्स्ट इक्वेशन इज 3x minus 4y is equals to -7. Four values we are going to take. X, y, x, y. First of all, let us take x value as the -1. x ची व्हॅल्यू जर इथे -1 असेल तर
3x minus 4y is equals to minus 7. xच्या ठिकाणी -1 पुट करूया. 3 into -1 minus 4y is equals to minus 7. -3 minus 4y is equals to minus 7. हा -3 इकडे गेला तर +3 होईल. -4y is equals to -7 plus 3 that is -4. -4y minus 4 1 जा 4 1 जा 4. y is equals to 1. x is equal to -1 असेल तर y is equals to -1. -1, 1. These are the coordinates. Next. Put x is equals to 1. x is equal to इथे जर का 1 पुट केलो आपण तर 3 into 1 is the 3. -4y is equals to -7. हा +3 इकडे गेला तर -3 होईल. -4y is equals to -7 -3. दोघांचं सेम साइन असल्यामुळे आपण ऍड करतो. That will be y next. Now -4y y is equal to 10/4. 4 1 जा 4 2 जा 8. 2 will be remain 0.0. 4 5 जा 20 म्हणजे y ची व्हॅल्यू येणार 2.5. 1, 2.5 हे कोऑर्डिनेट झाले सेकंड वाले. नेक्स्ट 3. Put x is equals to 3. 3 3 is 9 minus 4y is equals to -7. -4y is equals to -7 minus 9 म्हणजे हे झाले -16. -4y minus minus get cancel. 4 1 जा 4 4 4 जा 16 म्हणजे y ची व्हॅल्यू किती इक्वल्स टू 4. 3, 4. Next, let us take the x value as the -6. 3x minus 4y is equals to -7 आहे. इथे सॉल्व करते मी. 3x minus 4y is equals to -7. 3 into -6 -18 minus 4y is equals to -7. -4y is equals to -7 plus 18 11 -4y is equals to 11. मग अशा प्रकारे आपल्याला y ची व्हॅल्यू 2.75 मिळेल. पण इथे आपल्याला मायनस भेटणार. -6, -2.75 हे आपले कोऑर्डिनेट्स आलेले आहेत. इक्वेशन नंबर 2 5x - 2y = 0 आहे. आता इथे x ची व्हॅल्यू अगोदर आपण 0 पुट करूया. 5 into 0 0 -2y = 0. y is also 0. आपल्याला इथे 0, 0 असं भेटणार आहे. नंतर x च्या ठिकाणी आपल्याला 1 पुट करूयात. 1 5 into 1 minus 2y = 0. 5 is equals to 2y. y is equals to 5/2 म्हणजे 2.5. 1, 2.5. इथे x ची व्हॅल्यू आपण 2 पुट करूयात. x is equals to 2 पुट केल्यावर 5 into 2 minus 2y = 0. 10 minus 2y = 0. 10 is equals to 2y. 2 1 जा 2 2 5 जा 10. y is equals to 5. इथे y ची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळालेली आहे. आता कोऑर्डिनेट्स आपले 2, 5 हे आहेत. नेक्स्ट -2 पुट करूयात. जर x च्या ठिकाणी जर आपण -2 पुट केलो 5 into -2 -10 = -2y. -2y = 0. हा -2y इकडे गेला तर +2y होईल. -10 is equals to 2y. 2 1 जा 2 2 5 जा 10 म्हणजे y is equals to -5. -2, -5 हे आपले कोऑर्डिनेट्स आहेत. आता ह्याला आपण ग्राफ वर प्लॉट करूयात.
की आपले हे दोन टेबल्स रेडी आहेत. आता आपल्याला ह्या पॉइंट्सला या ग्राफ वरती प्लॉट करायचे. x ची व्हॅल्यू आहे 1 आणि y ची व्हॅल्यू आहे 2.5. x ची व्हॅल्यू आहे 1 आणि y ची व्हॅल्यू आहे, आता 2.5 घेणार कसं, इथेपर्यंत हा आपला 2 आहे आणि हा 3 आहे. एक्झॅक्टली हा जो मधला दिसत आहे पॉइंट, दॅट इज द 2.5. हा 1 आणि हा 2.5. नेक्स्ट -1 1, हा आहे -1 आणि हा 1. नेक्स्ट 3 and 4, x ची व्हॅल्यू आहे 3 आणि y ची व्हॅल्यू आहे 4. नेक्स्ट -6 and -2.5, -6 हा -6 आहे आणि -2.5 हा -2 आणि 2.75 आहे. सो हा -6 आणि हा -2 आणि हा 5, 6 and 7, इथे 7 आणि 8 च्या मध्ये आपण घेऊ शकतो याला. आता ह्या चारही पॉइंट्सला जॉईन करत आपल्याला लाईन ड्रॉ करायचं आहे. स्केलच्या मदतीने ही जे लाईन आहे ती 3x - 4y -7 आहे. 3x - 4y -7 हे इक्वेशन आहे. आता 5x - 2y 0, ह्या इक्वेशन साठी पॉइंट्स 0,0 म्हणजे हा पॉइंट, 1,2.5 हा 1 आहे आणि 2.5 म्हणजे हा 2, हा 2.5 हाच पॉइंट आला परत. नेक्स्ट 2,5 हा 2 आणि हा आहे 5. नेक्स्ट -2 and -5, -2 and -5 म्हणजे हा वाला पॉइंट आहे. -2 -5 0,0 हा वाला पॉइंट आणि हा वाला 1 2 3 4 हे 4 पॉइंट आहेत. हे चारही पॉइंट्सला कनेक्ट करूया आपण आता. हे इक्वेशनचं नाव आहे 5x - 2y 0, 5x - 2y 0. आता हे दोन्हीचेही इंटरसेक्शन पहा. आता हाच पॉइंट येत आहे. सो इट इज 1, 2.5 म्हणजे x is equals to 1, y is equals to 2.5 म्हणजे 1, 2.5 is the solution. आता आपण या प्रॅक्टिस सेट 1.2 मधली लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. दॅट इज द 6th क्वेश्चन. 2x - 3y is equals to 4 and 3y - x equal to 4. आता इथे मी टेबल रेडी करून ठेवले. आता आपल्याला जस्ट व्हॅल्यूज पुट करायची आहे. x is equals to 5 पुट करा. 2 into 5 हे 2x - 3y is equal to 4 आहे. 2 into 5 that is 10 minus 3y equal to 4. Minus 3y is equals to 4 minus 10 म्हणजे -6 minus 3y. Minus minus will get cancelled. 3 1 जा 3 2 जा. y is equals to 2. 5, 2 आहे. आपण x च्या ठिकाणी -1 पुट करूयात. 2 into -1 minus 3y equal to 4. 2 into -1 -2 minus 3y equal to 4. आता हे -2 इकडे गेला तर +2 होईल.
-3y equal to 6. 3 1 जा 3 2 जा 6. y is equal to -2. -1, -2 हे आपले कोऑर्डिनेट्स आहेत. नेक्स्ट आता आपण इथे 2 पुट करूयात. 2 2 जा 4 -3y is equal to 4. 2 into 2 -3y is equal to 4. 2 2 जा 4 -3y equals to 4. हा 4 इकडे गेला तर -4 होईल. 4 -4 0. y is equals to 0. 2, 0. तर लास्ट वन आपण इथे -4 पुट करूयात. 2x -3y equal to 4. x च्या ठिकाणी -4 पुट करा. 2 into -4 -8 -3y equals to 4. -3y हा -8 इकडे आला तर प्लस 4 + 8 12. 3 1 जा 3 4 जा म्हणजे y is equals to -4 येणार. -4, -4 -4 हे दोन कोऑर्डिनेट्स आहेत. आता आपण इक्वेशन नंबर 2 साठी कोऑर्डिनेट्स काढूया. इथे आपण 3y - x is equals to 4 ह्या टेबल साठी काम करूया. x ची व्हॅल्यू आपण अगोदर 2 पुट करूयात. 3y - x equals to 4. 3y हा -2 असेल तर हा इकडे गेल्यावर +2 होईल. 3y equals to 4 + 2 6. 3 1 जा 3 3 2 जा 6 म्हणजे y is equals to 2. कोऑर्डिनेट्स आहेत 2, 2. नेक्स्ट इथे आपण -4 पुट करूयात. x is equal to -4. 3y मायनस ऑलरेडी इथे मायनस आहे आणि परत इथे -4 इक्वल टू 4. 3y मायनस इंटू मायनस प्लस 4 इक्वल टू 4. y इज इक्वल्स टू 0 कारण 4 - 4 0 आणि हा 0 येतो. -4, 0. नेक्स्ट x ची व्हॅल्यू आपण 8 पुट करूयात. जर x च्या ठिकाणी जर 8 पुट केलं तर 3y -8 इक्वल टू 4. हा -8 तिकडे गेला तर +8 होईल. 3y equals to 4 + 8 that is 12. 3y is equals to 12. y is equal to 3 1 जा 3 3 4 जा 12 म्हणजे 4. 8, 4. नेक्स्ट -7 पुट करूया x च्या ठिकाणी. 3y मायनस ऑलरेडी याला आहे आणि x च्या ठिकाणी परत -7 इक्वल टू 4. 3y + 7 इक्वल टू 4. 3y हा इकडे गेल्यावर मायनस होईल. 4 -7 हे -3 आहे. y इज इक्वल टू -1. -7, -1 हे आपले कोऑर्डिनेट्स आहेत. आता ह्या दोन्ही पण टेबल्सला आपण ग्राफ वरती रिप्रेझेंट करूया. 6th इक्वेशन मधील हे जे दोन इक्वेशन्स आहेत ह्यांचे आपण टेबल्स ऑलरेडी काढून ठेवलेले आहोत. इथे मी त्यांना लिहून ठेवले. आता आपण ह्याला ग्राफ पेपर वरती प्लॉट करूया. x ची व्हॅल्यू आहे -1. x इज द -1 अँड y इज द -2 म्हणजे हा वाला पॉइंट येईल इथे -1 अँड -2. नेक्स्ट 2, 0. x ची व्हॅल्यू आहे 2 आणि y ची व्हॅल्यू आहे 0 म्हणजे इथे. नेक्स्ट 5, 2. x ची व्हॅल्यू आहे 5 आणि y ची व्हॅल्यू आहे 2. हा वाला पॉइंट येईल -4 अँड -4. -4 अँड -4. आता या चारही पॉइंट्सला आपण कनेक्ट करूया. -2x - 3y इज इक्वल्स टू 4 हा इक्वेशन आहे फर्स्ट इक्वेशन. आणि दुसरा इक्वेशन जो आहे तो 2, 2 2 and 2
-4,0 हा आहे -4 सॉरी एक्स ऍक्सिसचा आहे -4 आणि हा 0 हा वाला पॉइंट. नेक्स्ट 8,4 हे 8 आहे आणि हा 4. नेक्स्ट -7, -1 -7 अँड -1 एक्स ऍक्सिसचा -7 आणि वाय ऍक्सिसचा -1 हा वाला पॉइंट. 1 2 3 अँड 4. ही लाईन 3y -x = 4 ही आहे. आता इथे पाहू शकता तुम्ही हा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे म्हणजे ही जी लाईन आपण ड्रॉ केली होती 2x - 3y ची, हे इथे आपण स्टॉप केलं होतं कारण हा वाला आपला पॉइंट होता आणि ह्याला आपण अजून तुम्ही पुढेही एक्सटेंड करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि हा वाला जो आता आपण ड्रॉ केलेला आहे 3y - x हा इथे इंटरसेक्ट होत आहेत म्हणजे दोघांचा पॉइंट हा आला म्हणजे हा आपलं सोल्युशन आहे. हा पॉइंट आहे 8 एक्स ऍक्सिसचा आणि हा 4 आहे 8,4. 8,4 इज द सोल्युशन. आता ह्या ठिकाणी x = 8 आणि y = 4 हे असे पॉइंट मिळालेले आहेत. अशा प्रकारे आपण 6ही क्वेश्चन्सला ग्राफ काढून त्यांच्या मदतीने आपण x आणि y च्या व्हॅल्यूज आपण फाइंड केलेले आहेत. अशा प्रकारे आपण इक्वेशन्स सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. आता पुढच्या व्हिडिओसाठी पुढच्या प्रॅक्टिस सेटसाठी माझे नेक्स्ट व्हिडिओज पहा. थँक्यू.